नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आणि दिलासादायक बातमी समोर आली। 2017 साली ज्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत शेतकरी पात्र झाले होते, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने परत एकदा मोठा निर्णय घेतला आहे। निर्णय काय आहे अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आतापर्यंत जवळपास 50.60 लाख शेतकऱ्यांना 44.06 लाख लाभार्थ्यांना, आता याच्यापैकी 45 पैकी 46 लाभार्थ्यांना म्हणजे लाख बर का यांना मदत मिळाली। मात्र तांत्रिक अडचणींमुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे जवळपास सुमारे 6.56 लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित होते। या शेतकऱ्यांनी आणि विविध सरकारी संस्थांनी आणि त्यांचे गोष्टींना खूप काही खटाटोप करावा लागला, पण तरी शेतकऱ्यांना पैसे काही मिळाले नाही। आता डिसेंबर 2025च्या अधिवेशनामध्ये सरकारने एकूण 5,975.51 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मांडला होता। त्यासाठी पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्याच्यातील हा जो काही निधी आहे पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयामार्फत थेट बँकांकडे वर्ग करण्यात येणार आहे। निधी वाटपाच्या या प्रक्रियेत राज्यातील ठराविक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खातेदारांना प्राधान्य दिले जाणार आहे। आता याच्यामध्ये कुठले जिल्हे आहेत तर विदर्भात नागपूर, वर्धा, बुलढाणा, मराठवाड्याचा विचार करता जालना, धाराशिव, नांदेड, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक। सरकारने स्पष्ट केले आहे की हा सर्व निधी थेट ऑनलाईन डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये पारदर्शकता असणार आहे, कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये दुजोरा भेदभाव ते होतच नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुमचे नाव 2017च्या कर्जमाफीच्या यादीत पात्र म्हणून आले होते पण अद्यापही तुम्हाला याचा लाभ मिळाला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हा जो काही निधी आहे हा लवकरात लवकर ट्रान्सफर करण्यात येणार आहे। मित्रांनो, धन्यवाद।